आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर। राहुरी विधानसभेचे आमदार अक्षय कर्डिले यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट। भेटीदरम्यान चव्हाणांनी केले अक्षय कर्डिले यांचे अभिनंदन। पुणे महापालिकेकडून 13 बोगस शाळांची यादी जाहीर। काही इंग्रजी तर काही मराठी माध्यमातल्या शाळा असल्याची माहिती। 13 शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं महापालिकेचं पालकांना आवाहन। केंद्र सरकारकडून तूर आणि हरभरा खरेदी करता मुदतवाढ। 29 मे पर्यंत हरभऱ्याची तर 31 मे पर्यंत तुरीची खरेदी करता येणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर स्विमर आर्यन सिंग दडियालाने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। क्वेरिम बीच ते पोलेम बीच 210 किलोमीटर पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम केल्यावर घेतली भेट। लातूरच्या औसा तालुक्यातल्या जलसंधारण कामांची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी। विविध विकास कामांची पाहणी करत राठोड यांचा शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा गावात पतीकडून पत्नीची हत्या। चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची आरोपीकडून पोलीस ठाण्यात कबुली। आरोपी श्रीधर गायकवाडवर गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगावातील वाहन स्वयंचलित चाचणी केंद्र बंद। या केंद्रात वाहनाच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाते। वाहनधारकांना नाशिक आणि धुळ्याच्या आरटीओ कार्यालयात जावं लागत असल्यामुळे मनस्ताप। या होत्या विविध घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत राहा 10च्या बाद। प्रस्तुत करते विश्व MBBS प्रवेशासाठी 27 वर्षांची परंपरा। विश्व म्हणजे विश्वास।